हाय हॅलो नमस्कार. आज आपण प्रीतीचा नादखुळा या कथामालिकेचा दुसरा भाग पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पुण्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली होती. स्वरा वेळेच्या 5 मिनिटे आधीच ऑफिसमध्ये पोहोचली होती. तिच्या हातात काल रात्री उशिरापर्यंत जागून पूर्ण केलेले ते के विला प्रोजेक्टचे स्केचेस होते. तिने ते स्केचेस अतिशय जपून एका मोठ्या ब्लॅक फाईलमध्ये लावले होते. ऑफिसमध्ये शांतता होती. फक्त एसीचा मंद आवाज आणि कीबोर्डवर टायपिंगचा कटकट असा आवाज येत होता. स्वरा आपल्या डेस्कवर बसली, पण तिचे लक्ष वारंवार विशालच्या केबिनच्या बंद दरवाजाकडे जात होते. विशाल आज नेहमीपेक्षा थोडा उशिरा आला. तो जेव्हा ऑफिसमध्ये शिरला तेव्हा त्याच्या अंगावरचा गडद करड्या रंगाचा सूट थोडा ओला झाला होता. त्याने कोणाकडेही न पाहता थेट आपल्या केबिनचा रस्ता धरला. जाताना त्याने फक्त स्वराच्या डेस्ककडे एक कटाक्ष टाकला, ज्याचा अर्थ स्पष्ट होता. कामाचं काय झालं? स्वराने फाईल उचलली आणि ती विशालच्या केबिनकडे गेली. विशाल आपल्या लॅपटॉपवर काहीतरी गंभीरपणे तपासत होता. सर, हे के विलाचे 2 ऑप्शन्स. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार केला आहे, पण त्यात माझा एक स्वतःचा दृष्टिकोनही मांडला आहे, स्वरा म्हणाली. विशालने फाईल घेतली आणि ती उघडली. पहिल्या 2 मिनिटात त्याने एक शब्दही उच्चारला नाही. स्वराच्या काळजाची धडधड वाढत होती. विशालने पहिल्या स्केचवर बोट ठेवले. हे डिझाईन ठीक आहे, जे आपण नेहमी करतो, पण हे दुसरं काय आहे? तुम्ही घराच्या मध्यभागी एक मोकळा चौक का दिला आहे? क्लायंटला तिथे एक एक्स्ट्रा बेडरूम हवी होती. स्वराने शांतपणे उत्तर दिले. सर, तो फार्म हाऊस आहे. तिथे राहणारी माणसं शहराच्या गर्दीतून शांततेसाठी जाणार आहेत. जर तिथेही त्यांना बंद खोल्याच मिळाल्या तर मग फार्म हाऊसचा उपयोग काय? मधला चौक फक्त हवा आणि प्रकाशासाठी नाहीये, तर तो त्या घराचा आत्मा आहे. तिथे बसून पाऊस बघता येईल, रात्री चांदण्या बघता येईल. विशालने फाईल बंद केली. स्वरा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला इथे कविता नको आहेत. क्लायंटला स्क्वेअर फूटमध्ये रस असतो, आत्म्यात नाही. त्यांना ही जागा वेस्ट वाटेल. स्वराची सहनशक्ती आता संपत चालली होती. सर, आपण डिझायनर्स आहोत की फक्त सिमेंट कॉन्क्रीटचे ठोकळे बनवणारे लोक? जर आपणच त्यांना नवीन आणि चांगलं काय असू शकतं हे सांगणार नाही, तर ते आयुष्यभर त्याच जुन्या चौकटीत राहतील. एकदा क्लायंटला विचारून तर बघा, कदाचित त्यांनाही जास्त आवडेल. विशालने खुर्चीतून उठून स्वराच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या नजरेत एक प्रकारचे आश्चर्य होते. आजपर्यंत त्याच्या ऑफिसमध्ये कोणाचीही त्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची हिंमत झाली नव्हती. ठीक आहे, आज दुपारी 3 वाजता क्लायंटसोबत मीटिंग आहे. तुम्ही स्वतःच हे प्रेझेंट करा. जर त्यांना आवडलं नाही तर या प्रोजेक्टमधून तुम्ही बाहेर असाल. मान्य आहे? स्वराने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, मान्य आहे सर. दुपारचे 3 वाजले होते. के विलाचे क्लायंट मिस्टर देशपांडे ऑफिसमध्ये आले होते. ते एक यशस्वी व्यावसायिक होते आणि स्वभावाने थोडे कडक होते. विशालने स्वराला प्रेझेंटेशन द्यायला सांगितले. स्वरा उभी राहिली. तिचे हात थोडे थरथरत होते, पण तिने आपल्या कलेवर विश्वास ठेवला. तिने जेव्हा मधल्या चौकाची संकल्पना मांडली आणि त्यातून मिळणाऱ्या नैसर्गिक आनंदाचे वर्णन केले, तेव्हा विशाल बारकाईने मिस्टर देशपांडे यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होता. स्वराचे बोलणे संपल्यावर 5 मिनिटे खोलीमध्ये शांतता होती. विशालला वाटले की आता देशपांडे ओरडणार, पण अचानक मिस्टर देशपांडे हसले. विशाल, आजपर्यंत तुझ्या प्रत्येक डिझाईनमध्ये एक प्रकारची मशिनरी असायची, परफेक्ट पण निर्जीव. पण या मुलीने जे मांडले तेच मला हवं होतं. मला माझ्या लहानपणीच्या वाड्याची आठवण आली, जिथे आम्ही अंगणात बसून गप्पा मारायचो. डन, मला हेच डिझाईन फायनल करायचं आहे. आणि मीटिंग संपली. क्लायंट गेल्यावर विशाल आणि स्वरा केबिनमध्ये एकटेच होते. विशाल शांत होता. त्याने खिडकीबाहेर पाहिलं आणि मग स्वराकडे वळला. कधी कधी मला वाटतं की मी खूप प्रॅक्टिकल झालो आहे, विशाल हळूच आवाजात म्हणाला. तुमचा मुद्दा बरोबर होता स्वरा. क्लायंटला हे आवडलं. स्वराला कौतुक ऐकून आनंद झाला, पण तिने तो चेहऱ्यावर जास्त दाखवला नाही. थँक्यू सर, पण मला तुमची पद्धत चुकीची आहे असं म्हणायचं नव्हतं. फक्त आपण थोडा वेगळा विचार करू शकतो असं वाटलं. विशालने मान डोलावली. तुमची कामाप्रती असलेली ही जिद्द चांगली आहे, पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही. आता या डिझाईनचे वर्किंग ड्रॉइंग्स बनवायला सुरुवात करा. खूप काम बाकी आहे. विशाल पुन्हा आपल्या कामात बुडाला, पण आज स्वराला जाणवलं की त्याच्या आवाजात पूर्वीसारखा कोरडेपणा नव्हता. पुढचे काही दिवस स्वरा प्रचंड कामात व्यस्त होती. तिला आता विशालची कामाची पद्धत समजू लागली होती.
तो कडक होता कारण त्याला गुणवत्तेशी तडजोड आवडत नसे. एकदा ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत काम चाललं होतं. स्वरा एकटीच बसली होती. तिने पाहिलं की विशालच्या केबिनमध्ये अजूनही लाईट सुरू आहे. ती चहा घेण्यासाठी कॅफेटेरियामध्ये गेली. तिथे विशाल आधीच उभा होता. तो स्वतःसाठी कॉफी बनवत होता. अजून काम करताय? विशालने विचारलं. हो सर, ते वर्किंग ड्रॉइंग्स आज पूर्ण करायचे आहेत, स्वरा म्हणाली. विशालने तिला एक कॉफीचा मग पुढे केला. हे घ्या, रात्री काम करताना चहापेक्षा कॉफी जास्त चांगली असते. स्वरा थबकली. थँक्यू सर. ते दोघेही तिथेच उभं राहून कॉफी पिऊ लागले. बाहेर पावसाचा आवाज येत होता. त्यांच्यात कोणतीही मोठी मैत्री नव्हती, तरीही त्या शांततेत एक प्रकारचा संवाद होता. स्वरा, तुमची फॅमिली कोल्हापूरला काय करते? विशालने सहज विचारलं. माझे आई बाबा शिक्षक आहेत. छोटा भाऊ इंजिनिअरिंग करतोय. त्यांना वाटते मी इथे खूप मोठ्या कंपनीत आरामात काम करते. स्वरा थोडं हसून म्हणाली. आणि त्यांना हे माहीत आहे की नाही की तुमचा बॉस तुम्हाला किती त्रास देतो? बरोबर? विशालने विचारलं. त्याच्या आवाजात प्रथमच एक विनोद होता. आणि स्वरा लाजली. नाही सर, असं नाहीये. तुम्ही शिकवता खूप काही. विशालने कॉफीचा शेवटचा घोट घेतला. मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझ्याकडेही असेच काही विचार होते. पण या शहराने मला बदललं. इथे वेळेला आणि पैशाला जास्त किंमत आहे. पण तुमच्या कामात ते जुने विचार बघून मला माझं कॉलेजचे दिवस आठवतात. विशालचे हे बोलणे ऐकून स्वराला जाणवलं की हा माणूस आतून तितका कठोर नाहीये जितका तो जगाला दाखवतो. त्याच्याही मागे काहीतरी कथा असावी, ती त्याने स्वतःच्या मनात दडवून ठेवली आहे. तेवढ्यात स्वराचा फोन वाजला. तिच्या आईचा फोन होता. तिने फोन उचलला आणि कोल्हापुरी भाषेमध्ये आईशी बोलायला सुरुवात केली. विशाल शांतपणे तिच्याकडे बघत होता. स्वराचं ते घरगुती बोलणं, तिचा तो निरागसपणा विशालला कुठेतरी स्पर्श करून गेला. फोन ठेवल्यावर स्वराने पाहिलं की विशाल तिच्याकडेच बघतोय. सॉरी सर, आईचा फोन होता. काही हरकत नाही. चांगलं वाटलं तुमचं कोल्हापुरी ऐकून, विशाल म्हणाला आणि तो आपल्या केबिनकडे निघून गेला. त्या रात्री घरी जाताना स्वराच्या मनात एक वेगळाच विचार आला. विशाल सरांसोबत काम करणं आता तिला ओझं वाटत नव्हतं. उलट तिला दररोज ऑफिसला जाण्याची उत्सुकता वाटू लागली होती. विशालच्या त्या मोजक्या शब्दांमध्ये आणि अधूनमधून दिसणाऱ्या सौम्य वागण्यात तिला एक वेगळाच अर्थ सापडू लागला होता. दुसरीकडे विशालने आपल्या डायरीमध्ये त्या दिवशी काहीतरी लिहिलं. त्याने सहसा डायरी लिहिण्याची सवय नव्हती, पण आज त्याने लिहिलं. आज एका जुन्या विचाराने नवीन जगाची ओळख करून दिली. स्वरा आणि विशाल यांच्यातील हे नातं आता एका अशा वर्णावर होतं जिथे प्रेम नसलं तरी एकमेकांबद्दलचा आदर निर्माण झाला होता. पण त्यांना माहिती नव्हतं की समोर अजून अनेक आव्हाने उभी आहेत, जी त्यांच्या या नात्याची परीक्षा घेणार आहेत. पुण्याच्या गजबजलेल्या सेनापती बापट रोडवर आज नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. मे महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने ऊन अंगाची लाहीलाही करत होतं. व्ही स्पेस डिझाईन स्टुडिओच्या 6व्या मजल्यावर मात्र वातानुकूलित यंत्रणेमुळे एक प्रकारचे थंड आणि कृत्रिम वातावरण होते. स्वरा आपल्या डेस्कवर बसून के-विला प्रोजेक्टच्या वर्किंग ड्रॉइंग्समध्ये डोकं खुपसून बसली होती. तिच्यासमोर लॅपटॉपच्या स्क्रीनवर ऑटोकॅडचे असंख्य क्लिष्ट प्लॅन्स होते. तिने चष्मा नाकावर सरकवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. काल रात्री तिला नीट झोप लागली नाही. विशालने दिलेले बदल इतके बारीक होते की ते पूर्ण करताना तिला नाकीनऊ येत होते. स्वराने बाजूला असलेल्या पाण्याची बॉटल उचलली आणि 2-3 घोट पाणी प्यायली. तिचे लक्ष बाजूच्या काचेच्या केबिनकडे गेले. विशाल तिथे फोनवर कोणाशी तरी कडक आवाजात बोलत होता. त्याचे हात हवेत काहीतरी खुणा करत होते आणि कपाळावर आठ्या होत्या. विशाल, तो माणूस म्हणजे जणू एक चालतं बोलतं मशीन होतं. त्याला प्रत्येक मिलीमीटरचा हिशोब हवा असायचा. स्वराला कधी कधी वाटायचं की या माणसाच्या आयुष्यात कामाव्यतिरिक्त दुसरं काही आहे की नाही. तेवढ्यात विशालने फोन ठेवला आणि केबिनच्या बाहेर आला. त्याचे पाऊल सरळ स्वराच्या डेस्ककडे पडले आणि स्वराची धडधड वाढली. स्वरा, ते लिव्हिंग रूमचे सेक्शन झाले का? विशालने विचारले. त्याचा आवाज नेहमीप्रमाणेच कोरडा होता. सर, ऑलमोस्ट झाले आहेत. फक्त त्या खिडक्याच्या फ्रेमचं डिटेलिंग बाकी आहे, स्वरा म्हणाली. विशालने वाकून तिच्या स्क्रीनकडे पाहिले. तो तिच्या इतक्या जवळ उभा होता की त्याला स्वराच्या केसांचा पुसटचा सुगंध आला, पण त्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. इथे बघा, त्याने स्क्रीनवर बोट फिरवत म्हटलं. हा जो जॉईंट आहे तो उन्हाळ्याच्या वेळी एक्सपांड होईल. इथे आपल्याला 2 mm चा गॅप सोडायला हवा. डिझाईन फक्त कागदावर सुंदर असून चालत नाही, ते प्रत्यक्षात टिकायला हवं. स्वरा शांतपणे ऐकत होती.
तिला त्याचं लॉजिक पटत होतं, पण सांगण्याची पद्धत थोडी बोचत होती. ठीक आहे सर, मी बदल करते. आणि विशाल तिथेच थांबला. आणि हो, आज संध्याकाळी आपल्याला साईटवर जायचं आहे. प्रत्यक्ष जागा पाहिल्याशिवाय तुम्हाला त्या उंचीचा अंदाज येणार नाही. 4 वाजता तयार राहा. विशाल निघून गेला आणि स्वरा विचार करू लागली. साईटवर जायचे म्हणजे पुढचे 3-4 तास पूर्ण या खडूस माणसासोबत घालवायचे. तिने एक सुस्कारा सोडला आणि कामाला लागली. दुपारचे 4 वाजले होते. विशालने आपल्या केबिनमधून बाहेर येत जॅकेट घातलं. त्याने स्वराकडे पाहिलं. ती आपली बॅग भरत होती. निघायचं? विशालने विचारलं आणि स्वराने होकारार्थी मान डोलावली. ते दोघे पार्किंगमध्ये आले. विशालने आज ड्रायव्हरला सुट्टी दिली होती. त्याने आपल्या काळ्या ऑडीचे लॉक उघडले. स्वरा पुन्हा एकदा गोंधळली की मागे बसायचं की पुढे, पण कालच्या अनुभवावरून तिने गुपचूप पुढचा दरवाजा उघडला आणि ती बसली. गाडी ऑफिसच्या बाहेर पडली आणि पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये शिरली. गाडीत पुन्हा एकदा तीच जड शांतता होती. स्वरा बाहेरची दुकाने आणि माणसे बघत होती, तर विशालचे पूर्ण लक्ष ड्रायव्हिंगवर होते. सर, आपण जिथे जातोय तिथे नक्की काय चॅलेंज आहे? स्वराने शांतता भंग करण्यासाठी विचारले. विशालने आरशातून तिच्याकडे पाहिले. ती जागा डोंगर उतारावर आहे. तिथे मातीचा प्रकार वेगळा आहे. जर आपण पाया नीट घेतला नाही तर पावसाळ्यात अख्खं घर खाली घसरू शकतं. म्हणूनच मला तिथे मधला चौक देताना थोडी धास्ती वाटते. ड्रेनेजचा प्रश्न मोठा असेल. स्वराने विचार केला. सर, आपण जर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅन केला आणि ते पाणी फिल्टर करून एका मोठ्या टाकीत साठवलं तर त्या ड्रेनेजचा लोड कमी होईल आणि घराला स्वतःचं पाणी मिळेल. विशालने काही वेळ विचार केला. त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला. आयडिया वाईट नाहीये, पण त्या टाकीसाठी जागा कुठे काढणार? आपण पार्किंगच्या खाली ती जागा ऍडजस्ट करू शकतो, स्वराने आत्मविश्वासाने सांगितले. विशालने पहिल्यांदाच तिच्याकडे थोड्या कौतुकाने पाहिले. बघूया, साईटवर गेल्यावर मला प्रत्यक्ष जागा दाखवा, कुठे म्हणताय तुम्ही ते. तासाभराच्या प्रवासानंतर ते साईटवर पोहोचले. तो एक डोंगराळ भाग होता. शहराच्या कोलाहलापासून दूर, शांत आणि निसर्गरम्य. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने हवेमध्ये गारवा होता आणि गवत हिरवं पडलं होतं. विशालने गाडी एका बाजूला लावली. दोघेही खाली उतरले. विशालने हातात नकाशा घेतला आणि तो जागेचे मोजमाप पाहू लागला. स्वरा मात्र तिथल्या निसर्गाकडे बघून हरवून गेली होती. स्वरा, इथे या. आपण कामासाठी आलो आहोत, पिकनिकसाठी नाही. विशालने दूरूनच आवाज दिला. स्वरा धावत त्याच्याकडे गेली. सर, इथून सूर्यास्त किती छान दिसेल ना? आपण जर बेडरूमची खिडकी या दिशेने ठेवली तर? विशालने नकाशाकडे पाहिले आणि मग स्वराकडे. सूर्यास्त बघायला कोणी करोडो रुपये खर्च करून घर बांधत नाही स्वरा. प्रायव्हसी महत्वाची आहे. समोरचा प्लॉट कोणाचा आहे आपल्याला माहीत नाही. तिथे जर उद्या मोठी भिंत उभी राहिली तर तुमचा सूर्यास्त गायब होईल. स्वरा गप्प बसली. तिला वाटलं हा माणूस कधीही पॉझिटिव्ह विचार का करत नाही. पुढचे 2 ते 3 तास ते दोघेही जमिनीवर फिरून लेव्हल्स तपासत होते आणि विशाल प्रचंड वेगाने काम करत होता. तो मध्येच थांबून काहीतरी लिहायचा, फोटो काढायचा. स्वरा त्याच्या मागे राहून नोट्स घेत होती. काम करता करता विशालचा पाय एका निसरड्या दगडावर पडला आणि त्याचा तोल गेला. सर, स्वरा जोरात ओरडली आणि तिने पटकन त्याचा हात पकडला. विशालने स्वतःला सावरलं. तो पडला असता तर खाली असलेल्या काट्याकुट्यात अडकला असता. स्वराचा हात त्याच्या हातावर होता. विशालने पाहिलं. तिचे हात थरथरत होते, पण पकड घट्ट होती. तिच्या डोळ्यांमध्ये भीती आणि काळजी दोन्ही होतं. विशालने सावकाश आपला हात काढून घेतला. आय एम फाईन, थँक्यू. त्याच्या आवाजात प्रथमच एक ओलावा होता. त्याने तिचे आभार मानले होते, जे स्वरासाठी खूप मोठं होतं. सांभाळून चाला सर, इथे गवत ओलं आहे, स्वरा हळू आवाजात म्हणाली. विशालने मान डोलावली आणि तो पुन्हा एकदा कामाला लागला. पण आता त्याच्या वागण्यात थोडी मवाळता आली होती. त्याने तिला जमिनीच्या उताराबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगायला सुरुवात केली. तो आता फक्त ऑर्डर देत नव्हता, तर तिला शिकवत होता. काम संपवून जेव्हा ते गाडीपाशी परतले तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. आकाशामध्ये काळे ढग जमा झाले होते आणि पावसाचे थेंब पडू लागले होते. पाऊस वाढण्याआधी निघायला हवं, विशाल म्हणाला. गाडीत बसताच मोठा पाऊस सुरू झाला. पुण्याचा पाऊस जेव्हा कोसळतो तेव्हा समोरचं काहीच दिसत नाही. गाडीच्या बायफोर्सचा वेग वाढला होता. विशाल अतिशय सावधपणे गाडी चालवत होता. अचानक रस्त्यावर एक मोठा दगड पडलेला दिसला, ज्यामुळे विशालला गाडी बाजूला उभी करावी लागली. आता काय करायचं सर?
स्वराने विचारलं. पाऊस थोडा कमी होईपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. व्हिजिबिलिटी 0 आहे, विशाल म्हणाला. गाडीच्या आत आता पूर्ण शांतता होती. बाहेर पावसाचा जोरदार आवाज येत होता. स्वरा खिडकीतून बाहेर बघत होती. तिला भीती वाटत नव्हती, कारण विशाल सोबत होता. तिला एक सुरक्षितता जाणवत होती. तुम्ही नेहमीच इतके कडक असता का? स्वराने न राहून विचारले. विशालने स्टेअरिंगवर हात ठेवले आणि समोर बघत म्हटलं, कडक असणं ही गरज आहे स्वरा. मी जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तेव्हा मी खूप मऊ होतो. लोकांनी माझ्या कामाचा आणि वेळेचा फायदा घेतला. माझे डिझाईन्स चोरले गेले. तेव्हा मला समजलं की जर तुम्हाला या जगात टिकायचं असेल तर तुम्हाला तुमचं कवच मजबूत करावं लागेल. स्वराला पहिल्यांदाच विशालच्या आयुष्यातली एक बाजू समजली होती. पण सर, कवच मजबूत करण्याच्या नादात आपण आपलं आतलं माणूस पण हरवून बसलो तर? विशाल शांत राहिला. त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, किंवा कदाचित त्याला ते द्यायचं नव्हतं. तुम्हाला काय वाटतं स्वरा, मी माझं माणूस पण हरवले? त्याने तिच्याकडे बघून विचारलं. स्वरा त्याच्या डोळ्यात बघत होती. तिथे आता तो रागीट बॉस नव्हता, तर एक थकलेला माणूस होता. नाही सर, जर तुम्ही ते हरवलं असतं तर आज बसमध्ये तुम्ही मला मदत केली नसती, किंवा आता मला सुखरूप घरी सोडण्यासाठी इतके काळजी घेतली नसती. विशालच्या चेहऱ्यावर एक छोटासा बदल झाला. त्याने नजर वळवली. पाऊस कमी झालाय, आपण निघूया. बाकीचा प्रवास शांततेत झाला, पण ती शांतता आता जड नव्हती. तिथे एक समजूतदार शांतता होती. विशालने स्वराला तिच्या घरासमोर सोडलं. थँक्यू सर, आज खूप काही शिकायला मिळालं, स्वरा म्हणाली. उद्या सकाळी ऑफिसमध्ये लवकर या. त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅन मला बघायचा आहे, विशालने जाता जाता सांगितलं. स्वरा घराकडे जाताना हसत होती. तिला माहीत होतं की विशालने तिची आयडिया स्वीकारली आहे. त्या रात्री विशालने आपल्या लॅपटॉपवर काम करताना पुन्हा एकदा स्वराच्या त्या सूर्यास्तवाल्या खिडकीचा विचार केला. त्याने स्वतःशीच पुटपुटलं, कदाचित तिचं बरोबर आहे. आपण फक्त भिंती बांधतोय, पण घर नाही. त्याने नकाशात थोडा बदल केला आणि त्या खिडकीसाठी जागा काढली. स्वरा आणि विशाल, त्यांच्यातील रेषा आता एकमेकांमध्ये गुंतू लागल्या होत्या. हे प्रेम नव्हतं, पण प्रेमाच्या दिशेने पडलेलं एक अनामिक पाऊल नक्कीच होतं. आता पुढे काय काय होईल ते तर आपल्याला उद्याच्या भागातच कळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.